माझं मोटिवेशन माझ्या आईमुळेच आलं. माझ्या आईनेच सांगितलं. जेव्हा मी पेपरच्या बाहेर आलो, मला तर वाटलं होतं की माझा तर पेपर हातातून सुटला. माझा मुलगा जो हर्षद आहे, याच्यामध्ये एक गुण हा महत्त्वाचा आहे किंवा चांगला आहे की त्याची मी या शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळे अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. मी हर्षद सोमनाथ खाकरे, राहणार डोंगरकडा, जिल्हा हिंगोली. माझं 9वी पर्यंत शालेय शिक्षण डोंगरकड्यातच झालं. मी जेव्हा 10वीला नांदेडमध्ये आलो तेव्हा इथे पाहिले की खूपच कॉम्पिटिशन आहे नीट आणि JEE साठी. नीट हे डॉक्टर बनण्यासाठी तर JEE इंजिनियर बनण्यासाठी. माझं मोटिवेशन माझ्या आईमुळेच आलं. माझ्या आईनेच सांगितलं होतं की डॉक्टर तुला बनायचंय. जेव्हा मी ॲप्रॉन घालून समोर येईल त्या दिवशी माझं स्वप्न, माझ्या आईचं स्वप्न साकार होणार. हेच माझं मोटिवेशन. नीट 2025ला जाण्याच्या अगोदर मी खूप कॉन्फिडंट होतो की मला 670+ मार्क येतील. पण जेव्हा पेपर हातात आला, माझा चांगला प्लॅन होता की मी बायो पहिले करणार, नंतर केमिस्ट्री, नंतर फिजिक्स. तर बायो लवकर केलं मी. नंतर केमिस्ट्री माझा इझी सब्जेक्ट असल्यामुळे मी ते पण फास्ट केला. आणि नंतर फिजिक्सचा पेपर खूपच डिफिकल्ट आणि लेंदी होता, त्यामुळे माझे 9 प्रश्न सुटले. ते मी सोडवताच आले नाही. जर वेळ पुरला असता तर मी ते सोडवले असते. जेव्हा मी पेपरच्या बाहेर आलो, मला तर वाटलं होतं की माझा तर पेपर हातातून सुटला. पण बाकीचे मुलं पण खूप डिप्रेस होते. आणि मी माझ्या मित्रांना जेव्हा विचारले पेपर कसा गेला, तर त्यांचं पण तेच म्हणणं होतं की खूपच अवघड होता पेपर, त्यामुळे तेवढं काय वाटलं नाही. माझ्या मते मला वाटते की 2 वर्ष कन्सिस्टंट राहिले तर नीटमध्ये मार्क मिळवणं खूपच सोपं आहे. 2 वर्ष आपण कन्सिस्टंट नाही राहिलो तर ते मार्क येऊ शकत नाही. जेव्हा मी नीटची तयारी सुरू केली तेव्हा तर माझा विश्वासच नव्हता की नीट JEE याचे टॉपर्स जे बॅनरवर असतात हे खरंच आहे की खोटं आहे हे मला खरं वाटत नव्हतं. पण जेव्हा माझा सिनियर मित्र IIB मधून MBBSला गेला तेव्हा मला विश्वास आला की इथून पण MBBS होऊ शकते. नीटच्या प्रिपरेशनसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर बेस्ट फॅकल्टी आणि स्टडी मटेरियल हे IIBकडे आहे. त्यामुळे इथून खूप सारे विद्यार्थी MBBSला जातात. नीट 2026च्या विद्यार्थ्यांना माझा एकच संदेश आहे की 2 वर्ष कन्सिस्टंट राहा आणि आपल्यावर विश्वास ठेवा. आपल्याला खूपदा वाटेल 2 वर्षाच्या जर्नीमध्ये की आपल्यानी होऊ शकत नाही, पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि टीम IIBवर विश्वास ठेवा. माझा काही एक्झॅक्ट स्टडी प्लॅन नव्हता. मी फक्त दिवसाच्या सुरुवातीला ठरवायचो आजचा एवढा प्लॅन आहे, आपण हे केलाच पाहिजे, ते मी करायचो. रोजचा जे IIBमध्ये शिकवत होते ते तर करायचोच, त्यासोबत मागचे पण चॅप्टर रिवाईज करायचो. स्पेशली फिजिक्समध्ये मी चॅप्टर संपल्याच्या नंतर जवळपास 500 प्रश्न करायचो. त्यामुळे माझा फिजिक्सचा चॅप्टर तो स्ट्रॉंग व्हायचा आणि तो नंतर बॅक कोणता चॅप्टर फिजिक्समध्ये राहिला का असं वाटतच नव्हतं. टीम IIBचा सपोर्ट तर खूपच चांगला आहे. इथले जे सर्व शिक्षक एकदम चांगलं गायडन्स करतात, त्यामुळेच इथले खूप सारे विद्यार्थी डॉक्टर होतात. IIBची टीम खूपच चांगली आहे. साध्या वॉचमॅन मामापासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण खूप चांगल्या प्रकारे काम करतात. जेव्हा मी एखादा लेक्चर करायचो तेव्हा माझं शिफ्ट मी दुपारी असायचो. पण जेव्हा मला सकाळी एखादा क्लास मिस झाला असेल तर मी सकाळी यायचो. मामांनी मला सांगितलं की यांचा क्लास कधी आहे. मी IIBचा 2 इयर क्लासरूम स्टुडंट आहे. मी IIB शिवाय दुसरे कुठेच कोचिंगमध्ये नव्हतो. फक्त एका कोचिंगमध्ये ऑनलाईन पेपर द्यायचो, तरी त्यामध्ये टाईम मॅच होत नव्हते. त्यामुळे मी फक्त 5-6 पेपर दिले आणि सोडून दिले. नीटचा पेपर सोडवत असताना माझ्या काही सिली मिस्टेक झाल्या. जर मी ते सिली मिस्टेक केल्या नसत्या माझा स्कोअर यापेक्षा बेटर आला असता. माझ्या स्कोअर आणि रँकिंगनुसार मी एम्स ऋषिकेश हे एक्सपेक्ट करतोय, ते मला मिळेल असं वाटतं. मला सगळेजण काहीतरी मोठं होण्यासाठी धडपड करत असतात. ते तर सगळ्यांनाच वाटते की आपण काहीतरी मोठे होऊन करायला पाहिजे आणि आपला सन्मान व्हायला पाहिजे.
खूप लोकांमध्ये. असं तर सगळ्यांनाच वाटतं, त्यामुळे मला पण अशी होण्याची इच्छा झाली आणि ते मी करून दाखवलं. मी सोमनाथ खाकरे. मी डोंगरकडा येथे बापूराव देशमुख हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि शिक्षक असल्यामुळे मुलांना 10वी झाल्यानंतर 11वी-12वीसाठी कुठे जायचं याचा नेहमी आम्ही पाठपुरावा करतो. आणि नांदेड हे आम्हाला जवळ असल्यामुळे IIB हे खूप छान आहे याचे आम्ही पाहत होतो. बरेचसे मुलं IIB-मधून MBBS झालेले सुद्धा आहेत आमच्या इकडे. म्हणून मग या माझ्या मुलाचा हर्षदचा या ठिकाणी मी ॲडमिशन IIB-मध्ये करण्याचं ठरवलं. माझा मुलगा जो हर्षद आहे याच्यामध्ये एक गुण हा महत्त्वाचा आहे किंवा चांगला आहे की त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे. तो एकदा क्लासमध्ये ज्याचा अभ्यास झाल्यानंतर तो घरी फक्त त्याचे डाऊट किंवा क्वेश्चन फक्त सोडवायचा. अभ्यासाबद्दल मी त्याला केव्हाच रागावलो नाही. फक्त त्याला एकदा सांगितलं की बा आपल्याला पुन्हा रिपीट करायचं नाही. आणि जर समजा तुझं जर सक्सेस जर समजा तू नाही झालास तर आपण प्लेन BSc करू, पण पुन्हा रिपीट करायचं नाही एवढं सांगितलं होतं. आणि मग त्याच फोकसनुसार मी त्याला फक्त म्हणायचो, समजा अभ्यास नाही केला पहा बरं तुला BSc करावं लागेल. आणि मग तो त्याप्रमाणे त्यांना अभ्यास करत गेला आणि आज सक्सेस झाला. तसं हर्षदला की नाही अभ्यासाबद्दल मला कधीच रागवायची गरज पडली नाही. पण त्याला मात्र एक सांगितलं होतं की जर समजा आपण पहिल्या अटेम्प्टमध्ये जर समजा आपण सक्सेस झालो नाही तर मग मात्र की नाही आपल्याला प्लेन BSc करावं लागेल. एवढं मात्र मी त्याला थोडासा धाक देत राहायचं. आणि मग त्याचंच फळ आज आपल्याला समोर आहे. जेव्हा त्याची 10वी झाली तेव्हा असं वाटलं नव्हतं की याला इतका चांगला स्कोर येईल. पण जसं जसं त्याचं 11वी सुरू झालं आणि क्लास झाले त्याचे जे परीक्षेमधले मार्क्स होते ते कन्स्टंटली खूप चांगले आले. आणि त्याच्यामुळे की नाही मग विश्वास वाढत गेला. नंतर मात्र की नाही 12वीच्या वेळेस काही मार्क्स त्याची कमी झाली. नंतरच्या शेवटच्या 5-6 राऊंडमध्ये त्याचे मार्क्स बरेचसे कमी झाले. तेव्हा थोडीशी भीती वाटत होती. परंतु पेपर जेव्हा निघाला तेव्हा मात्र की नाही सक्सेस आपल्या समोर आहे. मी या शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळे अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा किंवा त्याच्यावर प्रेशर बर्डन वगैरे मी केव्हाच दिलं नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपण बर्डन दिल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नसतो. तर त्याला जोपर्यंत वाटत नाही की मी सक्सेस होईल किंवा मला सक्सेस व्हायचं आहे तोपर्यंत आपण बर्डन देऊन फायदाही नाही. म्हणून त्याच्यामुळे मी केव्हाही त्याला प्रेशराईज किंवा बर्डन वगैरे अभ्यासाबद्दल दिलं नाही. आणि त्यामुळेच तो आज या ठिकाणी 594 मार्क्स घेऊन तयार आहे. आता मी शिक्षक असल्यामुळे बरेचसे मुलं आपल्या IIB-मधून डॉक्टर इंजिनियर पण झालेले मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे की नाही त्याला ते नेहमी सांगत राहायचं किंवा की बाकीच्या मुलांकडे पाहून त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा की नाही चांगलं अचिव्हमेंट करायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यानं की नाही म्हणजे त्यानं त्याच्या हिशोबानं की नाही डॉक्टरच्या हिशोबानं त्यानं केलेलं आहे. बाकी आपण काही मी काही विशेष असं काही त्याच्यासाठी म्हणलो नाही किंवा चला आपल्याला हेच करायचं असं नाही. पण एवढं मात्र होतं बा की हे जर नाही केलं तर मग मात्र आपल्याला दुसरं ऑप्शन नाही एवढं मात्र मी त्याला सांगत राहतो. IIB-ची टीम खूप छान आहे. IIB-बद्दल म्हणजे जितकं सांगावं तितकं कमीच आहे. कारण का तर त्यांचं टीमवर्क आहे. त्यांचं टीमवर्क त्यांची मॉड्यूल्स सर विशेष म्हणजे मी त्यांची मॉड्यूल्स पाहिले. आता थोडंसं मी त्या क्षेत्रातले असल्यामुळे मी मॉड्यूल्स पाहिले. पण बाकीच्या कोचिंगपेक्षा बाकीच्या मॉड्यूल्सपेक्षा IIB-चे मॉड्यूल्स हे समजायला खूप सोपे आहेत. आणि म्हणून की नाही मुलं त्या ठिकाणी साधारण जरी असतील, आता हर्षद हा ग्रामीण भागातून आलेला आणि मराठी मीडियममधून आलेला विद्यार्थी आहे. हा इतका मराठी मीडियम येऊन सुद्धा त्याचे इतके चांगले मार्क्स आलेत याचं सगळं श्रेय मी IIB-च्या टीमला आणि IIB-च्या मॉड्यूल्सला देतो. मी गणिताचा शिक्षक आहे आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की माझा मुलगा IIT मॅथ घेऊन त्यानं IIT-कडे जावे. पण त्याची आईची इच्छा होती की त्यानं डॉक्टर व्हावं, कारण आमच्या घरात कुणीही डॉक्टर नाही. मग त्याची इच्छा होती की आईची इच्छा असल्यामुळे डॉक्टर व्हावं, म्हणून आईनं मेडिकलसाठी नीटची तयारी केली. आणि एवढं असूनही मी त्याचं मॅथ ठेवून जनरल ग्रुप घेतला आणि त्याला की नाही नीट बरोबर त्याला JEE सुद्धा द्यायला लावली. आणि JEE-मध्ये तो 98.04% घेऊन तो क्वालिफाय झाला ॲडव्हान्ससाठी. आणि ॲडव्हान्समध्ये सुद्धा त्याला चांगले मार्क्स आलेत. आणि त्याचा आता तो IIT मी रजिस्ट्रेशन सुद्धा काउन्सिलिंग सुद्धा IIT-ची लावलेली आहे. पण आता नीटचा रिझल्ट आता नंतर आल्यामुळे आता आम्ही IIT-चा विचार सोडून आता तो मेडिकलला एम्सकडे जाण्याच्या तयारीत आहे. नीट 2025 माझा स्कोअर 594 आहे. या मार्कनुसार आणि रँकिंगनुसार मला वाटते की टॉपमोस्ट कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन होणार. आणि याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईबाबांना आणि टीम IIB यांनाच देतो. थिंक नीट, थिंक IIB.